नमस्ते, हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कर्ण दुखी निवारक किंवा कर्ण रोगांतक प्राणायाम हा आपण पाहणार आहोत. ही क्रिया कानदुखी कमी करण्यासाठी, ऐकण्याची क्षमता सुधारण्यासाठी व कान, नाक, घसा या संबंधित समस्यावर उपायासाठी तयार केलेली एक योगिक श्वासोच्छ्वास तंत्र आहे. यातून कानातील दाब संतुलित करणे, श्रवण सुधारणे व श्रवण कार्यात चालना देण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा सराव शक्यतो रिकाम्या पोटी करावा. याचे फायदे: कानातील टेनिटस म्हणजे आवाज ऐकू येतो एक वेगळ्या पद्धतीचा आणि तो वयानुसार निर्माण होतो, तो कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. व कानाची वयानुसार होणारी हानी ती होऊ न देता कानाच्या सर्व क्रिया व्यवस्थित नियंत्रित होण्यासाठी फायदा होतो. डोक्यातील व नाकातील सायनस साफ होतात. कानाच्या पडद्यावरील दाब नियंत्रित केला जातो. मान, घसा या भागातील नसा व ग्रंथींना उत्तेजन मिळते. तांबड्या पेशींना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा झाल्याने वयानुसार कानात निर्माण होणारी सूज ही निर्माण होत नाही व बारीक रक्तवाहिन्यांना व्यवस्थित रक्ताचा पुरवठा चालू राहतो. त्यामुळे कानाचे कार्य व्यवस्थित राहते. डोपामाइन हार्मोन निर्माण होतो, त्यामुळे मनुष्य आनंदी राहतो. कानाजवळील स्नायू रिलॅक्स होतात, त्यामुळे टेनिटस जो निर्माण होतो तो कमी होण्यास याचा फायदा होतो. ऐकण्यासाठी असणारी कानाची नस म्हणजे ऑडिटरी नर्व ही कार्यरत राहते. अशा पद्धतीनं या प्राणायामचा आपल्याला फायदा होतो. हा प्राणायाम करत असताना कशा पद्धतीने करायचा, तर हा प्राणायाम करत असताना षण्मुखी मुद्रा धारण करायची आहे. षण्मुखी मुद्रा धारण केल्यामुळे चेतासंस्था शांत होते व एकाग्रता वाढते. डोळे, नाक, कान, तोंड बंद केल्याने इंद्रिय निग्रह होतो व आपले मन अंतर्मुखी होते. बाह्य सर्व क्रिया थांबतात व त्या सर्व क्रिया आपल्या अंतर्मुखी होतात. त्याचबरोबर मुखावरील सर्व स्नायू तेजस्वी होतात. मुद्रेमुळे मध्य कर्णावर दाब पडतो व मेंदूतील अल्फा व थीटा लहरी कार्यरत होतात. त्यामुळे कानातील आवाज येण्याची समस्या कमी होते. ट्रायजेमिनल व फेशियल नर्व कार्यरत राहते. हा प्राणायाम कसा करावा, षण्मुद्रा कशा प्रमाणात धारण करावी हे आपण पुढे पाहूया. कर्णदुखी निवारक प्राणायाम कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहूया. सुखासन किंवा पद्मासन मध्ये बसा. पाठीचा मणका ताठ, मान सरळ, दृष्टी समोर. षण्मुखी मुद्रा धारण करा. षण्मुखी मुद्रा धारण करत असताना आपले इंडेक्स फिंगर डोळ्यावर ठेवा. अंगठा बरोबर कानाच्या पाळीवर ठेवा आणि कानाच्या पाळीनं अंगठ्याने कानाची पाळी पूर्ण बंद करा. यानंतर आपले इंडेक्स फिंगर आहे ते डोळ्यावर ठेवा. त्यानंतर आपले मिडल फिंगर आहे ते बरोबर नाकावर ठेवा. रिंग फिंगर बरोबर वरच्या ओठावर ठेवा आणि लिटिल फिंगर म्हणजे करांगडी ही ओठाच्या खालच्या बाजूला ठेवा. अशा पद्धतीनं षण्मुखा धारण करत असताना संपूर्ण द्वार बंद करायचे आहे. ते अशी करायची आहे. अशा पद्धतीनं मुद्रा धारण करा आणि सुरुवातीला खोल श्वास घ्या. खोल श्वास घेऊन आपले दोन्ही गाल फुगवा. श्वास आत थांबवून ठेवा. यानंतर जालंधर पण धारण करा म्हणजे हनवटी ही छातीला लावा आणि आतला श्वास कोंडून ठेवा. जास्तीत जास्त हवा बाहेर सोडण्याचा प्रयत्न करा, परंतु बाहेर हवा जात नाही. तुम्हाला शक्य असेल तेवढा वेळ आत हवा धारण करा. नाकावाटे सावकाश श्वास बाहेर सोडा. प्रत्यक्षात आपण क्रिया करून पाहूया. षण्मुखा मुद्रा धारण करूया. षण्मुखा धारण मुद्रा धारण केलेली आहे. खोल श्वास आत घ्या. गाल फुगवा. नाक पूर्ण बंद करून घ्या. श्वास आत कोंडा. श्वास बाहेर सोडण्याचा प्रयत्न करा. नाकाच्या दोन्ही नाक ओपन करा आणि श्वास बाहेर सोडा. प्रत्यक्षात आपण आता करूया.
अशा पद्धतीनं हा प्राणायाम करावा. हा प्राणायाम कुणी करू नये. ज्यांचे डोळे लाल झाले आहे, ज्यांचा कानाचा पडदा फुटलेला आहे, कानातून रक्तस्राव किंवा पो येत आहे, कानाच्या पडद्याला छिद्र पडले असेल, कान नाक घशाचे कुठले ऑपरेशन झाले असेल, ज्यांना हृदयविकार आहे, अशा गंभीर समस्या असणाऱ्या कुणीही हा प्राणायाम करू नये. शक्यतो हा प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली करावा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.